2027 ची जनगणना सुरू होण्यापूर्वीच चोरांनी तुमच्या घराचा नकाशा तयार केलाय. ते तुमच्या कुटुंबाची माहिती नाही तर तुमच्या बँकेची चावी शोधतायत. हा नवीन डिजिटल सापळा कसा ओळखायचा? आपल्या मेहनतीची कमाई क्षणात उडून जाण्यापासून कशी खबरदारी घ्यायची? व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे, त्यामुळे शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार, मी चेतन आणि तुम्ही पाहताय भारतीय पॉलिटिक्स. भारतात 2027च्या जनगणनेची प्रक्रिया सुरू झाली, पण याच संधीचा फायदा घेऊन सायबर गुन्हेगार सक्रिय झाले. ते तुमच्या घरी येतील, फोन करतील किंवा मेसेज पाठवतील. स्वतःला जनगणना अधिकारी सांगून ते तुमची वैयक्तिक माहिती चोरण्याचा प्रयत्न करतील. नुकत्याच समोर आलेल्या जनगणना स्कॅममध्ये अनेक लोकांची फसवणूक झाली. पण घाबरू नका, कारण सतर्कता हीच आपली सुरक्षा आहे. लक्षात ठेवा, खरा सरकारी अधिकारी तुम्हाला हे प्रश्न कधीच विचारणार नाही, जसं की बँक खाते नंबर, बँकेचे नाव किंवा शाखेची माहिती. जनगणनेसाठी तुमच्या मोबाईलवर आलेला कोणताही OTP सांगण्याची गरज नसते. जर कोणी OTP मागितला तर तो 100% फ्रॉड आहे. तुमच्या डेबिट किंवा क्रेडिट कार्डचा पिन, पासवर्ड किंवा कार्डच्या मागचा 3 अंकी CVV नंबर कधी शेअर करू नका. आधार, पॅन कार्डची मूळ प्रत किंवा फोटो देऊ नका. जनगणना ही पूर्णपणे सरकारी आणि मोफत प्रक्रिया आहे. जर कोणी नोंदणी फी किंवा प्रोसेसिंग चार्जेस म्हणून पैशांची मागणी केली तर तो घोटाळा आहे. जर कोणी तुम्हाला मेसेजद्वारे एखादे ॲप डाउनलोड करायला सांगितले किंवा या लिंकवर क्लिक करून माहिती भरा असे म्हटले तर त्यावर क्लिक करू नका. अधिकृत स्वगणना केवळ सरकारी पोर्टलवरच होते, हे लक्षात असू द्या. सुरक्षित राहण्यासाठी या गोष्टी तुम्ही नक्की करा. नंबर 1, घरी येणाऱ्या व्यक्तीचा ID कार्ड तपासा. त्यावर सरकारी शिक्का आणि QR कोड असायलाच पाहिजे. नंबर 2, संशय असल्यास त्वरित 1930 या सायबर हेल्पलाईन नंबरवर कॉल करा किंवा जवळच्या पोलीस स्टेशनला कळवा. ही माहिती तुमच्या कुटुंबापर्यंत, विशेषतः ज्येष्ठ नागरिकांपर्यंत पोहोचवा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून कोणाची फसवणूक होणार नाही. अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला आत्ताच फॉलो करा. सुरक्षित रहा, सतर्क रहा. धन्यवाद.